ऐश्वर्या आणि अभिजित यांचा मधुचंद्र। ऐश्वर्या आणि अभिजित यांचे लग्न घरच्या परंपरेप्रमाणे मोठ्या थाटामाटात पार पडले होते। घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद, मित्रमंडळींच्या शुभेच्छा आणि दोघांच्या चेहऱ्यावरची आनंदी झळाळी यांनी तो सोहळा अविस्मरणीय असा बनला होता। लग्नाच्या गडबडीमध्ये ऐश्वर्या आणि अभिजित हे दोघे एकमेकांशी फारसे बोलू शकले नव्हते, पण त्यांच्या डोळ्यामधून स्पष्ट जाणवत होते की एकमेकांसोबत पुढचे आयुष्य घालवण्यासाठी ते अतिशय उत्सुक होते। लग्नानंतर दोघांनी गोव्याला मधुचंद्रासाठी जाण्याचे ठरवले। पुणे स्टेशनवरून त्यांचा प्रवास सुरू झाला। ट्रेन सुटल्यावर ऐश्वर्या खिडकीजवळ बसून बाहेर पाहत होती। तिच्या केसांवर वाऱ्याची झुळूक हलकीशी फिरत होती आणि अभिजित तिला बघण्यात जणू हरवून गेला होता। काही वेळाने तिला अभिजितचा दीर्घ कटाक्ष जाणवला। तेव्हा ती लाजून म्हणाली, अभि, असे काय बघतो आहेस? ऐश्वर्याच्या प्रश्नाला उत्तर देताना अभिजित हसत म्हणाला, ऐश, तुझे सौंदर्य आणि हा प्रवास मला दोन्ही स्वप्नवत वाटत आहे। या व अशा प्रेमळ संवादाच्या देवाणघेवाणीमध्ये त्यांचा प्रवास अतिशय सुंदर झाला। गोव्याला पोहोचल्यावर दोघे एका हनीमून रिसॉर्टमध्ये दाखल झाले। समुद्राच्या किनारी असलेल्या या रिसॉर्टची रचना अत्यंत आकर्षक अशी होती। त्यांच्या खोलीतून समुद्राचा निळाशार देखावा स्पष्टपणे दिसत होता। ऐश्वर्या खिडकीत उभी राहून समुद्राच्या लाटांकडे पाहत होती। अभिजित तिच्या मागे येऊन उभा राहिला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, ऐश, हा क्षण आपण कायम जपून ठेवायचा। त्याच्या बोलण्यावर ऐश्वर्या लाजली आणि नंतर त्या दोघांमध्ये खूप वेळ मनमुरादपणे प्रेमसंवाद झाला। संध्याकाळी दोघे समुद्रकिनारी गेले। सूर्य पश्चिमेकडे झुकत होता आणि आकाश लालसर झाले होते। वाळूमध्ये चालताना ऐश्वर्या अचानक थांबली आणि तिने वाळूमध्ये तिच्या हाताच्या बोटांच्या माध्यमातून बदामरूपी एक हृदय काढले। त्या हृदयामध्ये ऐ अधिक अ असे लिहून तिने अभिजितकडे पाहिले। तो हसत म्हणाला, ऐश, तुझ्या या हृदयाला मी या आयुष्यामध्ये कधीच पिके होऊ देणार नाही। ते दोघे तिथे खूप वेळ बसून राहिले। समुद्राच्या लाटा, थंड वारा आणि एकमेकांचा सहवास क्षणाक्षणाला अनुभवत त्यांनी तो संध्याकाळचा वेळ अतिशय अविस्मरणीय असा केला। काही वेळानंतर ते पुन्हा त्यांच्या रिसॉर्टमध्ये परतले। त्या रात्री रिसॉर्टमध्ये खास कॅन्डल लाईट डिनर आयोजित करण्यात आले होते। दोघेही छान तयार होऊन डिनरसाठी गेले। चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली मधुर संगीत आणि स्वादिष्ट जेवणाच्या सोबतीने त्यांची संध्याकाळ विशेष झाली। पण अचानक वीज गेली आणि अंधार झाला। रिसॉर्टच्या मागील बाजूस काहीतरी आवाज येत होता। ऐश्वर्या घाबरून अभिजितचा हात पकडून म्हणाली, अभि, आपण इथेच थांबूयात। तेव्हा अभिजित म्हणाला, ऐश, घाबरू नकोस, मी बघतो काय झालं आहे ते। असे म्हणत अभिजित तिला सोबत घेऊन त्या दिशेने गेला। त्यांनी पाहिले की एक वृद्ध माणूस झाडाखाली काहीतरी शोधत होता। अभिजितने त्याला विचारले, काका, काय शोधताय? ते वृद्ध गृहस्थ म्हणाले, माझं कुटुंब इथं आलं होतं, पण मी त्यांच्यापासून वेगळा पडलो आहे। अभिजितने रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्या वृद्धांना त्यांच्या कुटुंबाशी पुन्हा जोडून दिले। वृद्धांनी डोळ्यात पाणी आणून दोघांनाही शुभ आशीर्वाद दिले। त्या रात्री ऐश्वर्या अभिजितला म्हणाली, अभि, तुझे सौंदर्य आणि लोकांसाठीची तुझी आपुलकी पाहून मला तुझ्यावर अजूनच प्रेम वाटते आहे। अभिजित हसून म्हणाला, ऐश, तुझ्यासोबत असताना मला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही। असे म्हणून त्याने लख्ख प्रकाशाचा दिवा बंद केला आणि मंद निळ्या प्रकाशाचा दिवा प्रज्वलित केला। नंतर तो ऐश्वर्याच्या अधिक जवळ गेला। दोघांनीही एकमेकांना आलिंगनामध्ये कैद केले आणि कुजबूज रूपी हितगुज करून काही वेळानंतर मनाबरोबरच तनानेही एकरूप झाले। दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय पाहण्यासाठी म्हणून ते पहाटे लवकर उठले। समुद्र किनाऱ्यावर
हातामध्ये हात धरून चालत त्यांनी नव्या दिवसाचे स्वागत केले. अभिजित म्हणाला, ऐश, आपण आयुष्यभर असेच सोबत चालत राहायचे. ऐश्वर्या हसत म्हणाली, अभि, मी कधीच तुझ्या हातातला हात सोडणार नाही. त्या मधुचंद्राचा प्रत्येक क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये एक नवीन आठवण घेऊन आला होता. एकमेकांवरचा विश्वास, प्रेम आणि आपुलकी यांनी तो मधुचंद्र फक्त एक प्रवास न राहता आयुष्यभराची आठवण बनला. त्यानंतर मात्र ऐश्वर्या आणि अभिजित यांच्या आयुष्याच्या आनंदी, सुंदर व मनमुराद प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.